सरकारला 2 दिवसांचा वेळ, याच्या पुढे मी बोलणार नाही. 29 ऑगस्टपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण, आरक्षणाचा गुलाल उधळूनच परतणार. मुंबईत येण्यावर मनोज जरांगे ठाम. छत्रपती शिवरायांनी राज्यातील सणांमध्ये विघ्न येऊ दिलं नाही. जिथे विघ्न आली तिथेच त्यांचा निपात केला. गणेशोत्सवात विघ्न येऊ नये अशी आमची अपेक्षा. मुख्यमंत्री फडणवीसांची मनोज जरांगेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया. जरांगेंनी गणपती काळातील आंदोलनाबद्दल पुनर्विचार करावा. गणेशोत्सव काळातील तारीख मुंबईकरांसाठी आणि गणेश भक्तांसाठी गैरसोयीची ठरू शकते. उपमुख्यमंत्री शिंदेंचं जरांगेंना आवाहन. फडणवीसांना आज आणि उद्या 2 दिवसाची संधी देतो. आरक्षण न दिल्यास तुमचं सरकारही उलथवून टाकेन. मनोज जरांगेंची सरकारला थेट धमकी. जरांगेंच्या मागे फडणवीसांचे राजकीय द्वेष्टे. निवडणुका आल्यावर सरकार उलथवण्याची भाषा करा. फडणवीसांना टार्गेट केल्यास भाजप उत्तर देणार. प्रवीण दरेकर यांचा इशारा. छत्रपती शिवरायांचा मावळा कधीही कुणाच्या आईबद्दल वाईट बोलणार नाही. मनोज जरांगेंनी केलेल्या आईवरील टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर. माझ्या पाठीशी आई, अंबाबाई, भवानी आणि जनतेचा आशीर्वाद. फडणवीसांचं वक्तव्य. जरांगेंनी आरक्षणाची लढाई लढावी. फडणवीसांच्या आईंबद्दल अपशब्द काढले तर वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचं सामर्थ्य आम्हा 96 कोटी मराठ्यांमध्ये आहे. नितेश राणेंचा मनोज जरांगेंना थेट इशारा. आम्ही जरांगे दादा म्हणायचो, मात्र जरांगे कसली औलाद आहे? कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा. जरांगेंनी मर्यादेत राहावं, अन्यथा आम्ही सोडणार नाही. प्रवीण दरेकर यांचा मनोज जरांगेंना इशारा. शरद पवारांनी एवढी वर्ष मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, त्या तुम्ही का घेत नाही? निवडणुका आल्या की नौटंकी सुरू होते. जरांगे सल्ला समजा किंवा इशारा. भाजप आमदार प्रसाद लाड आक्रमक. मनोज जरांगे यांना शेवटची वॉर्निंग. नाहीतर जशास तसं उत्तर देऊ. जरांगेंना कोणीतरी चावी भरतं, त्यानंतर ते बोलतात. आमदार परिणय फुके यांचा जरांगेंना इशारा. डीजेऐवजी बँड पथक, ढोल पथकावर भर द्या. नेत्यांनी पैसे न दिल्यास माझी बॅग उघडीच आहे. संजय शिरसाट यांचं मिश्किल वक्तव्य. लुटलेले पैसे शिरसाटांच्या बॅगेत. भ्रष्टाचाराच्या पैशांवर गणेशोत्सव साजरा करा, हा स्पष्ट संदेश. शिरसाट यांच्या डीजेवरील वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका. संजय शिरसाटांविरोधात बॅग भरून पुरावे फडणवीसांना देणार. रोहित पवार आक्रमक. रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत 12,000 पानांचे बॅग भरून पुरावे आणले. मुंबईतील आक्रमक नेते अमित साटम नवे भाजप मुंबई अध्यक्ष. भाजप मुंबईतील सर्वात मोठा पक्ष. मुंबई पालिकेत महायुतीचीच सत्ता येईल. मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. ऐन निवडणुकीत शेलारांना बाजूला जावं लागतंय, त्यामुळे नक्कीच मुंबई भाजपमध्ये काहीतरी घडतंय. अमित साटम यांच्या नियुक्तीवरून संजय राऊतांचं वक्तव्य. संजय राऊतांनी महाविकास आघाडीत जो सावळा गोंधळ सुरू आहे त्याकडे लक्ष द्यावं, मग दुसऱ्यांकडे बघावं. आशिष शेलार यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. आर्थिक समाजाला एससी दर्जाचं आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करणार. भाजपच्या कुरेशी समाजाचे नेते हाजी अराफत शेख यांचं वाशिममधील मेळाव्यात वक्तव्य. शरद पवार यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. पुणे बाजार समितीतील आर्थिक अनियमिततेबाबत पवारांचं पत्र. बाजार समितीतील आर्थिक अनियमिततेची चौकशी व्हावी, शरद पवार यांची मागणी. स्वतःच्या मतदारसंघात नाही तर दुसऱ्या भागातून 40 ते 50 हजार मतांनी निवडून येतात, हे संशयास्पद. मत चोरीच्या मुद्द्यावरून जयंत पाटील, गोपीचंद पडळकरांवर त्यांनी केली अप्रत्यक्षपणे टीका. नवी मुंबईतील मतदार यादीत 76,000 दुबार नावं असल्याचा काँग्रेसचा आरोप. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नावं वगळण्याची काँग्रेसची मागणी. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात मनसेला मोठा धक्का. खेडचे वैभव खेडेकर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. नितेश राणेंसह काल मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट. माझ्या 30 वर्षाच्या निष्ठेचं सर्टिफिकेट मिळालं. भाजपच्या लोकांना भेटलो म्हणून हकालपट्टी केली, पण एक तडीपारी थांबवण्यासाठी नितेश राणेंना भेटलो होतो. राज ठाकरेंच्या भेटीचा प्रयत्न केला, पण भेट झाली नाही. हकालपट्टीनंतर वैभव खेडेकर भाऊक. मुंबईच्या चेंबूरमध्ये नितेश राणेंकडून वराह पूजन. चेंबूरमध्ये सकल हिंदू समाजाकडून वराह जयंतीचा उत्सव साजरा. सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं अनोखं आंदोलन. वराहाला नितेश राणेंचा चेहरा लावत ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. मंत्री नितेश राणेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. पुण्यात सिंहगड रोडच्या उड्डाणपुलावरून मनसे आक्रमक. उड्डाणपूल तयार उद्घाटन करण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ. मनसेचा आरोप. प्रशासनाविरोधात मनसेची जोरदार घोषणाबाजी. पुण्यात गोरक्षकांकडून सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न. द्वारकाधीश गोशाळेजवळील घटना. सांभाळायला नेणाऱ्या गायी सुद्धा गोरक्षक अडवतात. शेतकऱ्यांना दम दिल्यास याद राखा, खोत यांनी दिला इशारा.
सदाभाऊ खोत यांनी भाषा आवरावी, हिंदू समाजाचा अपमान केल्यास गोरक्षक खोतांना धडा शिकवतील. नितेश राणेंचा इशारा. तर तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी आम्हाला अडवताय का? खोतांचा पलटवार. मनसेच्या माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. गद्दारांची टोळी सगळ्या गद्दारांनाच गोळा करत फिरते. पक्षप्रवेशावरून मनसेच्या राजू पाटील यांचा टोला. साताऱ्यात पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी अभियानाचा मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शुभारंभ. अधिकारी नागरिकांच्या दारात जाऊन त्यांच्या अडचणी, समस्या आणि तक्रारी समजून घेणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या घरी बाप्पाचं आगमन. नार्वेकर यांच्या घरी 1.5 दिवसाचा बाप्पा होतो विराजमान. दहिसरमध्ये शिवाजी कॉम्प्लेक्सच्या राजाचं मोठ्या उत्साहात आगमन. या गणेश मंडळाचं 32वं वर्ष. गंगा आरती करत बाप्पांचं स्वागत. खड्डेमय रस्ते प्रवास टाळण्यासाठी मुंबईकरांचा गणेश मूर्तीसोबत मेट्रोनं प्रवास. गणरायाच्या आगमनात विघ्न नको म्हणून मरोळच्या रहिवाशाची शक्कल. मरोळ ते प्रभादेवी असा मेट्रोनं केला प्रवास. गणेशोत्सवात चोख बंदोबस्तासाठी 15,000 मुंबई पोलीस सज्ज. लालबागच्या राजासाठी 500 पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त राहणार. याशिवाय गर्दीच्या ठिकाणी ड्रोनद्वारेही लक्ष ठेवलं जाणार. जळगावच्या विघ्नहर्ताचा भव्य आगमन सोहळा जल्लोषात पार पडला. गेल्या 55 वर्षापासून दीक्षितवाडी मित्रमंडळातर्फे केली जाते गणरायाची स्थापना. धुळ्यातील प्रमुख मंडळांनी गणरायाच्या मूर्तीची मिरवणूक काढली. शहरात यंदा 694 सार्वजनिक गणेश मंडळं साजरा करतायत गणेशोत्सव. डीजेच्या तालावर तरुणांनी काढली गणपतीची मिरवणूक. नंदुरबार जिल्ह्यात गणेशोत्सवादरम्यान 1000 टन गुलालाचा वापर होणार. आतापर्यंत 400 टन गुलालाची विक्री. गुलालाच्या विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल. नंदुरबार शहरातील कमला नेहरू कन्या विद्यालयात गणरायाचं आगमन. 7वीच्या विद्यार्थ्यांनी गाण्यावर नाचत गणरायाचं केलं स्वागत. गणेशोत्सवासाठी कोकणातील चाकरमानी कोकणाच्या दिशेनं रवाना. अनेक प्रवाशांचं लाल परीला प्राधान्य. कुर्ला नेहरूनगर एसटी आगारातील कोकणातील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासियांची पुण्यातील बस स्थानकावर गर्दी. शिवाजीनगर स्वारगेट बस स्थानकावर कोकणकडे जाणाऱ्या गाड्यांना प्रवाशांची गर्दी. हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणाऱ्या रील नंतर पुण्याचा अथर्व सुदामे ट्रोल. हिंदुत्ववाद्यांकडून अथर्वला धमक्या आणि शिवीगाळ.